सगळे काही पुरावे एक अपडेट आमच्याकडे अशी आलेले येते आहेत. की हत्येचे सगळे फोटो आल्यानंतर धनंजय मुंडेंवरती अर्थातच राजीनाम्यासाठी दबाव वाढणार का? अहो, बजरंग दबाव हो. वाढवायची काय गरज आहे? मी जर त्याच्या जागेवर असतो ना तर मला स्वतःच म्हणजे काय करावं ते वाटलं नसतं. पदावर राहायचं तर सोडून द्या हो. पदबीत काय ह्याच्या पुढं, हे ह्याच्या पुढं पद. अरे मी एवढं झेक म्हणलं, तुम्ही एवढे जर धडधड पुरावे तर माणुसकी सगळ्यांची इच्छा जर आहे तर तुम्ही राजीनामाच काय, मी राजकारण सोडतो म्हणलं असतो मी जर असतो कुठल्या जागेवर अशा तर कुठं काय झालं. म्हणजे किती काळिमा पासणारी माणुसकी नावाची घटनाच नाही राहिलेली. आणि एवढ्या तीव्र शब्दात काय बोलावं ह्यांना, म्हणजे आज काय म्हणजे जगावं का नाही आपण सुद्धा स्वतः. एवढी वाईट परिस्थिती वाटते की म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून आपण जगलं राहिलं पाहिजे का या गोष्टीमध्ये. या एवढी वाईट जर क्रूर हत्या करत असेल तर यांना सोडलं नाही पाहिजे. आणि यांना सर्वांचा यांचे जे कोण कोण आहेत हे सगळे यांना पकडणं म्हणजे पकडताना ज्यांनी कुणी मदत त्यांना करून पळून लावलं, ज्यांनी कुणी गाड्या दिल्या, ज्यांनी कुणी पैसे दिले, ज्यांनी कुणी हॉटेलला नेऊन जीव घातलं, ज्यांनी यांना सांभाळलं, अशा सर्वांना सहआरोपी करा. आणि पोलीस मधले जे जे कोणी त्यांना अगोदर सहआरोपी करा. पहिल्या दिवसापासून आम्ही ओरडतोय पण आणखी करत नाहीत. बीडच्या एसपीना माझी विनंती आहे, एसपी साहेब विनंतीच करतो तुम्ही आता तरी जागा व्हा. तुम्हाला आम्ही कंप्लेंट दिली, त्याची चौकशी करा, हे फोटो बघा आणि याच्या आधारावर यांच्यावर ॲडिशनल गुन्हा करून या सर्वांना मध्ये घाला आणि यांना मोकळं लावा. मुख्यमंत्री महोदयाला सुद्धा माझी विनंती त्यांनी करावा. आणि जे जे कुणाला वाटतंय बीड जिल्ह्यातले जी कोणी नेते असतील त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही आता तरी ह्या लोकांना खऱ्या अर्थानं तुम्ही सांगा ना पोलीसला एखादा एसपीला फोन करून खऱ्या न्याय द्या म्हणून. का